थांब दादा, व्हिडिओ स्किप करू नकोस. आवडली तर नक्की कथा तर मला लाईक करजो, चॅनलला सबस्क्राईब करजो. कारण की रियालिटी सांगत आहे मी तुला माझ्या मित्राची. माझा मित्र प्रेमात पडला. मुलगी नर्सिंग करत होती, त्याने लव्ह मॅरेज केलं, कोर्टात जाऊन केलं. मग त्या मुलीला शिकवण्यासाठी त्याने प्रयत्न केला. त्याला असं वाटलं की मी अनफळ आहे. तो शिकला होता 10वी 12वी. मी अनफळ आहे, माझी बायको शिकलीत तर मला घेऊन चालेल, त्याचं असं मनाची महत्त्वाकांक्षा होती. पण त्या मुलीला त्याने कर्ज काढून नर्सिंग केलं आणि नर्सिंगमध्ये ते डॉक्टरीन झाली गव्हर्मेंटमध्ये. आणि ती मुलगी बाहेर राहत होती. हा बिचारा बिगारी काम करत होता. बिगारी काम करत असताना त्या मुलांना कर्ज काढलं आणि आपल्या बायकोला शिकवलं. त्या बायकोनी तिसरा पाय काढला. त्याने तिच्याच बॅचचा एक मुलगा बघितला आणि तिच्याशी प्रेमसंबंध केले आणि त्याच्याशी लग्न केलं. मुलाला काहीच मालूम नव्हतं. मुलाला हे मालूम नव्हतं की लग्न केलं म्हणून. जेव्हा तिला मुलगा होतो, दुसऱ्याचा मुलगा होतो, तर हे दोघांनी लग्नाचे फोटो आणि मुलाचा फोटो टाकतो, तेव्हा त्याला माहीत पडतं माझ्या बायकोने लग्न केलं. आणि दादा आताही तो 2025मध्येही तो कर्ज फेडून राहिला. दादा जे मागं आपल्या बायकोसाठी नर्सिंगसाठी घेतलं होतं, शिक्षणासाठी घेतलं, आता पण फेडून राहिला. दादा अशी गत तुमची नाही झाली पाहिजे. दादा आपण बाहेर पोट्टे आहे. आपण बायकांना शिकवतो, पोरीला नाही शिकवत, आपल्या बायकांना शिकवतो. त्या कारणामुळे सांगतो, बायको शिकू नका दादा, मुलीला शिकवा. खूप शिकवल्या बायका शिकल्यावर ते स्वतःचं बघते दादा, नवऱ्याचं कधीच बघत नाही, परिवाराचं कधीच बघत नाही. तिला माहीत राहते मला आता कोणाचीच गरज नाही. जेव्हा गरजेच्या वेळेस तुम्हीच तिला साथ देता, जेव्हा तुम्हाला गरज पडते ते तुम्हाला साथ देत नाही. 90% अशा बायका आहे दादा तर त्यांनी असे घरं तोडले मुलींनी. म्हणून सांगतो दादा, डोळे उघड, झोपू नकोस. झोपला असेल तर ऐक. व्हिडिओ आवडला तर लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, लोकांपर्यंत शेअर कर हा व्हिडिओ जास्तीत जास्त. समजलं काय?